नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्याचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. तर बघा, आता तुम्हाला माहिती आहे की ह्या गुरुवारी म्हणजे 23 मेला पुष्टीपती विनायक जयंती ही या दिवशी आहे. आता या दिवशी आपला जो पुण्यामध्ये जे दगडूशेठ बाप्पा आहे तिथे ही पूजा खूप मोठ्याने केली जाते. बघा, सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा हा सर्वांचाच लाडका आहे. गणेशाचं केवळ नावाने चैतन्य, उत्साह, सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होत असतो. बुद्धिदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यासारख्या विविध स्वरूपात गणपतीचे पूजन केले जाते. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र आहे असे सांगितले जाते. महादेव, शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याच प्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा काही पुराणांमध्ये आढळतात. बघा, गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी 3 जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजे गणेश जयंती. ह्याशिवाय प्रत्येक महिन्यात शुद्ध पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी हे दिवससुद्धा महत्त्वाचे मानले जातात. गणेशाने महादेव, शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायकाचा अवतार धारण केला. मुंबईतील बोरिवली पूर्व येथे शांतीवन जवळ पुष्टीपती गणेश मंदिर आहे. पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त गणपतीच्या ह्या अवतारविषयी आपण आज थोडेसे जाणून घेणार आहोत. बघा, गणपतीचे अवतार आहेत त्यापैकी पुष्टीपती विनायक हा एक अवतार असून याचा उल्लेख पुराणात आढळून येतो. यातील कथेनुसार प्राचीन काळी दुर्मती नावाच्या राक्षसाने 3ही लोकात उच्छाद मांडला होता. या राक्षसाने आदिशक्ती जगदंबेची उग्र तपश्चर्या करून शक्ती संपादन केली होती. जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देव त्या राक्षसापुढे निष्प्रभ ठरू लागले. दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले. दुर्मती पुढे टिकाव न लागल्याने महादेव, शिवशंकर आणि माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले. दुर्मतीला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर देवऋषी नारद मुनींनी शिवनाथ व पार्वती यांनी गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्यास सुचविले. दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी, तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी असे व्रत शिवपार्वतीला सांगितले. नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख शुद्ध पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रूपात शिवपार्वतीसमोर प्रकट झाले. गणेशाचे अतिभव्य स्वरूप पाहून शिवपार्वती भयभीत झाले. त्यांनी गणेशाला बालरूपात आपल्यासोबत राहण्याची सूचना केली. त्यानुसार गणेश बालरूप धारण करून शिवपार्वती समवेत राहू लागले. एका बाजूला हे घडत असताना दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येचा जन्म झाला किंवा पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला. कालांतराने तिचा विवाह गणेशाशी झाला. त्यामुळे गणेशाच्या ह्या अवताराचे नामकरण पुष्टीपती विनायक असे झाले. पुष्टीपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे. पुष्टीपतीने दुर्मतीचा संहार केला. दुर्मतीने पुष्टीपती विनायकाच्या दिशेने आपला परशू फेकला. तो परशू त्यांनी दाताने अडविला. या धूमचक्रीत पुष्टीपती विनायकाचा दात तुटला. तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला. दुर्मतीच्या वधाने सर्व देवगण भयमुक्त झाले. कालांतराने द्वापार युगात श्रीकृष्णांनीही पुष्टीपती विनायकाचे आवाहन केलेल्याचे सांगितले जाते.
भगवान विष्णूंचा 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णांनीही पुष्टीपती विनायकाचे आवाहन करून पूजन केलेल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णांनी पुष्टीपती विनायकाचे पूजन केले. त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलेले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दारव्हा या गावात हे मंदिर आहे. तर श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीचा पुनःप्राप्तीसाठी पुष्टीपती विनायकाचे आवाहन केलेल्याची कथासुद्धा आढळून येत आहे. बघा, म्हणजे श्रीकृष्णांनी सुद्धा पुष्टीपती विनायकाची पूजा केलेली आहे. त्याचं मंदिरसुद्धा आपल्याला आढळतं. म्हणजे हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळेलच आहे. बघा, या दिवशी जी कोण तुमची घरातली मुलं आहेत जी शिकतायत किंवा तुम्ही स्वतःसुद्धा, तुम्हाला फक्त काही नाही, त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पहिली 5 वेळा पाणी, पंचामृताने अभिषेक, परत 5 वेळा पाणी. हे म्हणता म्हणता तुम्हाला ह्या दिवशी 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला मुलं असतील आणि ती जर शिकणारी असतील, म्हणजे अगदी बाळ नाही पण 1ली 2रीत किंवा 8वीत 9वीत, त्यांना तुम्हाला गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे तुम्हाला त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे. आणि ह्या दिवशी तुम्हाला पुष्टीपती स्तोत्र हे आहे, हे तुम्हाला कुठंही यूट्यूबला मिळून जाईल. हे मात्र ह्या दिवशी म्हणायला विसरू नका. ही साधी सोपी गणपतीची सेवा आपण या दिवशी करायची आहे. ओम गंग गणपतेय नमः हा 1 माळ जप आपल्याला त्या दिवशी करायचा आहे. आणि 21 दुर्वा आणि 1 लाल फूल तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. ह्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता किंवा कुठलीही तुम्हाला आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे. बघा, हे तुम्ही ह्या दिवशी करा. अगदी सोपी सेवा आहे, काहीही एवढं मोठं नाही आहे. ही दररोजसुद्धा आपण करतो, पण ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. आणि जी मुलं शिकणारी आहेत त्या मुलांना ह्या दिवशी ह्या सेवा नक्की करायला लावा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया.